आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कैलासवासीय सीबी देसले विद्यालयातील 1992-93 ची बॅच यांची वर्गमित्र यांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी गुरुवर्य यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन 11 जानेवारी रोजी कैलासवासीय सीबी देसले विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे चेअरमन आणि बबुतराव पाटील प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक जी.आर. पाटील, अशोक पाटील, बाजीराव पाटील, मंगला बोरसे, कल्पना चव्हाण, सुरेखा महाले आजी गुरुवर्य उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली। यावेळी शाळेतील दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारंग पाटील तर आभार प्रदर्शन अर्चना पाटील यांनी मांडले। यावेळी शाळेतील माजी विद्यार्थी यांनी आपल्या शाळेतील गुरुजनांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात। एवढी शाळेतील माजी विद्यार्थी यांनी तब्बल 33 वर्षांनी शाळेत एकत्र आल्याने शाळेतील मागील दिवस आठवले। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील गमती जमती आठवणी, शिक्षकांविषयी आदर, एकमेकांच्या कुरघोड्या गमती जमती सांगितले। विद्यार्थ्यांनी शाळा जरी पडक्या आणि गडक्या असल्या तरी आम्हाला शाळेने आणि शिक्षकांनी घडवल्यामुळे आम्ही आज चांगल्या नोकरीवर पोहोचू शकलो, याविषयी आपला आदर व्यक्त सर्व विद्यार्थी मिळून आणि शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपली शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी आपण सर्व मिळून मदतीसाठी पुढे येऊन फाउंडेशनची स्थापना करण्याची सूचना मांडली। या फाउंडेशनसाठी S.N. करंके, डॉक्टर निलेश देसले यांनी आपली देणगी जाहीर केली आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी घडवून तब्बल 30 वर्षांनी मित्रांनी घडवून आणला। शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कैसीबी देसले विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तब्बल 33 वर्षांनी ज्या शाळेच्या प्रांगणात शिक्षण घेतले, खेळलो, मस्ती, अभ्यासाचे परिपाठ गिरवले, या शाळेच्या प्रांगणात तब्बल 33 वर्षांनी माझे विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थी एकत्र आले। मुख्याध्यापक गोकुळ पाटील, A.V. निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। आपण ज्या शाळेत शिकलो, घडलो त्या शाळेला मोठी भेटवस्तू देण्याचे नियोजन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मंगळे यांनी तर आभार प्रदर्शन पाटील यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत पाटील, मनोहर पाटील, शेनपडू मालचे, प्रेमराज पाटील, अधिकार पाटील, सतीश पाटील, सजन मंगळे, संजय मंगळे, महेश पाटील, पोपट पाटील, विजय पाटील, मुकेश पाटील आणि विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले। कर्मचारी आणि आम्ही सगळे 93 आणि 94 चे विद्यार्थी-विद्यार्थिनी, मित्र-मैत्रिणी आम्ही जो ग्रुप सगळ्यांनी मिळून अवेलेबल करून दिला आणि त्यानंतर गेट टुगेदरचा जो कार्यक्रम केला, त्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये सरांनी आम्हाला जे खूप अनमोल असं मार्गदर्शन केलं की जसं वडाचं बीज एकदम छोटं असतं आणि त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होतं, त्या पद्धतीने आम्हाला त्यांनी जी संकल्पना दिली ती संकल्पना आम्ही खरंच पुढे जाऊन सगळेजण मिळून पार पाडू, एवढी वाही किंवा एवढे त्यांचे आशीर्वाद आम्ही त्यांच्या घेऊ शकतो। आणि वेद फाउंडेशन, भैया पाटील, सुरेखा पाटील किंवा सुवर्णा सोनार आणि सगळे माझ्या मैत्रिणी, बोरसे मॅडम, चव्हाण मॅडम, माझे शिक्षक यांनी जे सहकार्य केलं किंवा आम्हाला आशीर्वाद रूपी जे आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत। आणि पुढेही चालना मिळावी, त्यांचे अजून आम्हाला काहीतरी कार्यक्रम करायला किंवा काहीतरी संघटना आम्ही स्थापन करावी असं त्यांचे आशीर्वाद मिळावे, एवढे माझं म्हणणं आहे आणि त्यांच्या चरणी मी नतमस्तक आहे। आज दिनांक 11 जानेवारी 2026 भडणे शाळेत शिकणाऱ्या 1992-93 या वर्षातील विद्यार्थ्यांचे शाळेत गेट टुगेदर झाले। त्यावेळेला सर्व माजी विद्यार्थ्यांनी असा संकल्प केला की आपण सर्व माजी विद्यार्थ्यांचा एक संघ स्थापन करू। त्या संघाद्वारे आपल्या शाळेत शिकणारे आजी माजी विद्यार्थी यांच्या पाल्यांना किंवा त्यांना काही कौटुंबिक अडीअडचणी निर्माण झाल्या तर या संघामार्फत त्यांना आपण काहीतरी अर्थसहाय्य आणि मानसिक धैर्य देऊ शकू, अशी संकल्पना या दिवसाच्या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांनी व्यक्त केली आणि ती कार्यान्वित करण्यासाठी निलेश पाटील, अर्चना पाटील, मुकेश, सुरेखा पाटील,
या विद्यार्थ्यांनी संकल्प केला आणि तो लवकरच कार्यान्वित करण्यात येईल अशी सर्वांच्या वतीने ग्वाही देण्यात आली. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार सर आणि सन्मान्य भी देंगे ए वतन तेरे लिए ओ तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू मेरा अभिमान है ए वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है ए वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है हम जिएंगे और मरेंगे. संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.